माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणास इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क हा सब्जेक्ट आपण शिकत आहोत. तर ह्या सब्जेक्टमध्ये नेटवर्क थेरम्स हा चॅप्टरमध्ये सुपरपोजिशन थेरम ह्या थेरमचं एक्झाम्पल आपण सॉल्व करत आहोत. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. ह्या एक्झाम्पलमध्ये 30 ओहम जो रजिस्टर आहे, ह्या रजिस्टरमधून फ्लो होत असलेला आपल्याला IL फाइंड करायचा आहे. इथं सुपरपोजिशन थेरम यूज करून हा गोष्ट सॉल्व करायचा आहे. तर आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. इथे ॲज वी आर सपोज्ड टू ऑब्टेन करंट IL ओनली, हे करंट IL तेवढंच आपल्याला सॉल्व करायचं आहे. IL ओनली. वी विल ऑब्टेन द करंट फ्लोईंग थ्रू 30 ओहम रजिस्टर ओनली ड्यू टू द इंडिव्हिज्युअल सोर्सेस अँड ॲड देम अल्जेब्रिकली. आपण काय करतो आहे, दोन सोर्स इथं एक 50 ओहम व्होल्ट सोर्स आहे, एक 20 व्होल्ट सोर्स आहे. सुपरपोजिशन थेरमनुसार काय करायचं, ह्या दोन्हीपैकी एक कन्सिडर करायचा. एक व्होल्टेज असेल तर शॉर्ट करायचा, करंट असेल तर ओपन करायचा आणि ते एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात करायचा. आता आपण काय करूया, स्टेप 1 कॅल्क्युलेट IL डॅश ड्यू टू ओनली 50 व्होल्ट सोर्स. आपण IL काढूया, 50 व्होल्ट कन्सिडर करूया. चला, कॅल्क्युलेट 30 ओहम रजिस्टर ड्यू टू ओनली 50 व्होल्ट सोर्स. हे आपण सर्किट रिड्रॉ करूया. चला, ह्याच्यामध्ये 50 व्होल्ट आपण कन्सिडर केलेलो आहोत, म्हणून इथे 50 व्होल्ट आहे तसं राहतो आहे पहा. त्याच्यामध्ये हा 10 ओहम रजिस्टर आहे तसं राहतो. इथे 50 व्होल्ट. पहा, त्याच्यानंतर इथे 30 ओहम रजिस्टर जो आहे, हे पहा, हा 30 ओहम. इथे आपल्याला IL फर्स्ट सोर्स कन्सिडर केल्यामुळं सिंगल डॅश हे गोष्ट काढायचं आहे. त्याच्यानंतर हा 20 ओहम रजिस्टर हे आहे तसं राहतो, 20 ओहम रजिस्टर. त्याच्यापुढं इथे व्होल्टेज सोर्स असल्यामुळं, हा 20 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे, हा व्होल्टेज सोर्स असल्यामुळं इथं व्होल्टेज शॉर्ट होतो आहे आणि करंट सोर्स असेल तर ओपन होतो आहे. चला, तर आपण काय करूया, सर्किट पूर्ण करूया. इथे पहा, इथे आपण शॉर्ट केलेला आहोत. इथं लिहून घेऊया 20 व्होल्ट जो आपला सोर्स होता, ते 20 व्होल्ट सोर्स शॉर्टेड. आपण काय केलं, ते शॉर्ट केलं. पहिला स्टेप बघा. आणि त्याच्यानंतर आता हे जे सर्किट आपल्याकडं समोर दिसतं आहे, हे सर्किट आपण सॉल्व करून घेऊयात. सर्किट सॉल्व करत असताना आपल्याला दोन रजिस्टर सिरीज किंवा पॅरलल असेल तर आपण त्या सिरीज किंवा पॅरलल सोडून घ्यायचे. इथे हा 30 ओहम आणि 20 ओहम एकमेकाला पॅरलल आहेत. कसे, तर बघा, हा पॉईंटमधून रजिस्टर स्टार्ट होते दोन्ही, ह्या पॉईंटला दोघांचाही रजिस्टर एंड होतो आहे. पहा, एक रजिस्टर आणि हा दुसरा रजिस्टर एकमेकाला पॅरलल असल्यामुळं आपण ते पॅरलल रजिस्टर सोडून घेऊया. पॅरलल सोडवायचं फॉर्म्युला आहे, हा रजिस्टर इंटू हा रजिस्टर, म्हणजे 20 × 30 अपॉन 20 + 30. हा पॅरलल रजिस्टर सोडवायचा फॉर्म्युला आहे. तर हे कॅल्शियममध्ये आपण पुटअप करून घेऊयात. पहा, हा तुमचं कॅल्शियम FX82ES 20 × 30 डिवायडेड बाय 20 + 30. आन्सर येतो आहे 12. बघा, इथे
20 पॅरलल 30. त्याचं उत्तर आला 12 ओहम. ओके, आता आपण काय करूया, हे जे 12 ओहम आहे हे इथं सर्किट ड्रॉ करून घेऊयात. पहा, याच्यामध्ये इथे आपलं 50 वोल्ट आहे तसं राहतो. 50 वोल्ट सर्किट रीड्रॉ कसं करायचं ते पाहून घ्या. इथे 10 ओहम हे आहे तसं राहिला. हा 2 रजिस्टर पॅरलल सोडवल्यानंतर हा दोघांचा एकच रजिस्टरमध्ये कन्वर्ट होतो आहे. ते रजिस्टर किती होतो आहे, 12 ओहम. इथं आले बघा, हे 12 ओहम हे घ्यायचे तर 12 ओहम. हा तुमचं नेक्स्ट सर्किट होतो आहे. आता ह्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला हा 10 आणि 12 हा दोन्ही रजिस्टर एकमेकाला सिरीज आहेत असं दिसतात. तर आपण काय करूया, हा सिरीज यूज करूया. सिरीज असेल तर सरळ सरळ 10 ओहम अँड 12 ओहम आर सिरीज. सो 10 प्लस 12 इज इक्वल टू 22 ओहम. 10 प्लस 12 इज इक्वल टू 22 ओहम. मग हा 22 ओहम जो आहे हा कुठे येतो आहे, तर चला आपण काय करूया, आपल्याला हे पहा, आपण काय करूया, अगेन सर्किट रीड्रॉ करूया. त्याच्यामध्ये इथे आपल्याला 50 वोल्ट आहे तसं 50 वोल्ट आहे तसं राहतो आहे. 50 वोल्ट आणि मायनस प्लस इथे जे दोन्ही मिळून एकच रजिस्टर येतो, तो रजिस्टर म्हणजे 22 ओहमचा. इथे तुमचं आय करंट जातो आहे. हा आय करंट काढण्यासाठी फॉर्म्युला कुठला येतो आहे, आय इज इक्वल टू म्हणजे टोटल करंट आय इज इक्वल टू काय असते, व्ही अपॉन आर. म्हणजे व्ही किती आहे इथं 50 आणि आर किती आहे 22. म्हणून तुमचं टोटल करंट आय किती येतो बघा, पहा इथं 50 डिवायडेड बाय 50 डिवायडेड बाय 22. आन्सर येतो आहे 2.27. पहा 2.27 एम्पियर. हा तुमचा टोटल करंट जे आपल्याला टोटल करंट काढायचं आहे, टोटल करंट याचं 2.27. पहा, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्किटमध्ये आपण जे लास्ट कॅल्क्युलेशनमध्ये आणलं ते सर्किटमध्ये आपल्याला काय करायचं होतं, हा 30 ओहम रेजिस्टन्समधून करंट किती जातो हे काढायचं होतं. 50 हा इथे बघा, ह्याच्यातून करंट काढायचं होतं. हा 50 वोल्ट सोर्स आपण कन्सिडर केल्यानंतर टोटल करंट आपलं इथं 2.27 जातो आहे इथे येताना. तर ह्या 30मधून किती जातो आहे आणि ह्या 20मधून किती जातो आहे, आपल्याला हे 30 काढायचं आहे. 30 ओहममधून काढणारा करंट काढायचा आहे. तर काय करायचं, तर हा 20 ओहम जो आहे हे पहा, हे जे 20 ओहम जो आहे हे 20 अपॉनमध्ये बाकी जे दोन्ही रजिस्टर आहेत 20 ओहम प्लस 30 ओहम. पहा, जर आपल्याला 30 ओहममधून करंट काढायचं असेल तर 20 ओहम वर घ्यायचं, खाली दोन्ही बेरीज करायचं. जर 30 ओहममधनं काढायचं असेल तर 20 ओहममधनं काढायचं असेल तर 30 वर ठेवायचं, बाकी दोन्ही खाली बेरीज करायचं. त्याचं उत्तर येतो बघा, कॅल्शियममध्ये आपण काढूयात. हे आला तुमचं आय एल सिंगल डॉट. आय एल सिंगल डॉट इज इक्वल टू पहा 20 डिवायडेड बाय 20 प्लस 30. आन्सर येतो आहे तुमचा 0.4. आन्सर येतो आहे 0.4. ह्याच्यामध्ये 0.4 ह्याच्यासोबत इथे इंटू तुमचं टोटल करंट घ्यायचं. ह्याच्यात इंटू टोटल करंट घ्यायचं. हे एक फॉर्म्युला तुमचा. समोरचा रजिस्टर खाली दोन्ही रजिस्टरांचं बेरीज इंटू तुमचं टोटल करंट, हे 0.4 आला. आता तुमचं टोटल करंट आय इज इक्वल टू किती काढले मगाशी 2.27. 0.4 इंटू 2.27. पहा 0.4 तुमचा आन्सर आहे. इथे पहा
0.4 इंटू 2.27 आन्सर येतो आहे तुमचा 0.908. पहा IL डॉट इज इक्वल टू 0.908 हे उत्तर येतं ॲम्पियर. पहा तुमचा हा IL एक रजिस्टर एक सोर्स कन्सिडर केल्यानंतर आलेला उत्तर आहे. अशाप्रमाणे आपल्याला अजून दुसरं एक सोर्स आहे ते कन्सिडर करायचं आहे. कोणता? तर हा 20 व्होल्ट सोर्स जो आहे हे सोर्स आता आपल्याला कन्सिडर करायचं आहे. चल जसे इथे कॅल्क्युलेट 30 ओहम रजिस्टर ड्यू टू ओनली 50 व्होल्ट सोर्स होता, तसे आता 20 व्होल्ट सोर्ससाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 2 नंबरचा 20 व्होल्ट सोर्स कन्सिडर करायचं. त्यावेळी आपल्याला सर्किट रीड्रॉ करून घेऊया. काय काय होतं पहा. सर्किटमध्ये 20 व्होल्ट कन्सिडर केल्यामुळं हे 50 व्होल्ट जो आहे हे शॉर्ट होतो आहे. पहा हे आपलं 50 व्होल्ट शॉर्ट, 50 व्होल्ट शॉर्टेड, 50 व्होल्ट पण शॉर्ट केलो. त्याच्यानंतर इथे 10 ओहम रेजिस्टन्स होता ते आहे तसं राहणार 10 ओहम रेजिस्टन्स. इथे 30 ओहम होता ते आहे तसं राहणार. पहा इथं आपल्याला 20 ओहम रेजिस्टन्स दिलं होता ते आहे तसं राहणार 20 ओहम. आणि इथं 20 व्होल्ट जो होता हे आपल्याला कन्सिडर केलेलं आहे. हे आता सॉल्व करायचं. चला तर आपण काय करूया, हे दोन्ही आता हे शॉर्ट तर केलं आहे. आता हे शॉर्ट केल्यामुळं आता परत आपल्याला पहा हा 10 आणि 30 एकमेकाला पॅरलल आहेत, तर हे सोडून घेऊया आपण. 10 ओहम पॅरलल 30 ओहम इज इक्वल टू कसं 10 इंटू 30 अपॉन 10 प्लस 30. हे कॅल्शियममध्ये पुटअप करू. आन्सर किती येतो बघा. 10 इंटू 30 अपॉन 10 प्लस 30 उत्तर येतो आहे 7.5. उत्तर येतो आहे 7.5 ओहम, 7.5 ओहम. ओके, तर आपण हे 7.5 ओहम जो इथं आहे हे अगेन सर्किट रीड्रॉ करूया. सर्किट रीड्रॉ केल्यानंतर इथे जो रिझल्टंट आहे 7.5 ओहम आणि त्याच्यासमोर जो रजिस्टर होता तो 20 ओहम रजिस्टर आणि इथे 20 व्होल्ट 20 व्होल्ट सप्लाय. आता हे दोन्ही एकमेकाला कसं आहेत, सिरीज आहेत. तर आपण हे सोडून घेऊया. हे बघा हे दोन्ही एकमेकाला कसं आहेत, सिरीज. मग हे सिरीज झालं की 20 प्लस 7.5 म्हणजे 27. पहा आपण ते इथं घेऊया. 20 प्लस 7.5 इज इक्वल टू 27.5 ओहम. ओके, मग हे सर्किट कसं होणार पहा. हे सर्किट कसं होतं पहा. इकडे हा तुमचं 27.5 ओहम रजिस्टर आणि इकडे 20 व्होल्ट सप्लाय सोर्स 20 व्होल्ट. हां, मग इथून आय कसं करता येते तुम्हाला. व्होल्टेज दिलेत आणि रेजिस्टन्स दिलेत. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. व्ही आहे तुमचं 20, आर आहे तुमचं 27.5. ह्याचं उत्तर येतं आहे पहा. ह्याचं उत्तर पहा 20 अपॉन 27.5. उत्तर आला 0.727. 0.727 हे एम्पियर हे तुमचं करंट आहे. ओके, आता पहा हे टोटल करंट आलं तुमचं. आता आपल्याला ब्रँच करंट काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्किट रीड्रॉ करून घ्यावं लागणार. त्याच्यासाठी तर 30 ओहम आहे तसं राहणार. पहा
30 ओहम ह्याच्यातून आपल्याला करंट काढायचं IL डबल डॉट. हां, इकडून 20 व्होल्टकडून आपल्याला टोटल करंट येणार आणि इकडे एक रेजिस्टन्स होता, आपल्याला टोटल रेजिस्टन्स आलेला ते पहा. आपलं रेजिस्टन्स किती होता इकडं, हा 10. ह्या 30मधनं काढायचं आहे. इथून आपला करंट येतो आहे, ह्या 30मधूनच जाणारा करंट आणि इथं 10मधून जाणार. हा एक रेजिस्टर्स आणि हा एक रेजिस्टर्स आपण घ्यायचं, तिथून आपल्याला सॉल्व करायचं. पहा, हा 20 ओम. आता आपल्याला काढायचं काही इथून करंट काढायचं, म्हणून ते कसं वापरणार आपण. हां, अपोजिटमध्ये असलेला रेजिस्टन्स, समोरचा रेजिस्टन्स आणि समोरचा प्लस ज्या रेजिस्टन्समधून काढायचं ते, आणि टोटल करंट किती आलं तुमचं 0.727. हे काय येते तुम्हाला IL डबल डॉट. पहा, समजते का. पहा, हा स्टेप IL डबल डॉट काढण्यासाठी आपण काय करतो आहे, समोरचा रजिस्टर अपॉन समोरचा रजिस्टर आणि ज्या रजिस्टरमधून करंट जातो ते रजिस्टर इंटू आपला टोटल जे करंट होता ते करंट, हे कॅल्क्युलेशनमध्ये पुटअप करूया, आन्सर काढूया. पहा, 10 डिवायडेड बाय 10 + 30 इंटू 0.727. आन्सर येतो आहे 0.1817. पहा, 0.1817 एम्पियर. IL डबल डॉट इज इक्वल टू 0.1817 एम्पियर. हा तुमचं IL डबल डॉट म्हणजे दुसरा सोर्स कन्सिडर केल्यानंतर आलेला करंट. आता पहिला सोर्स कन्सिडर करून करंट आला, दुसरा सोर्स कन्सिडर करून पण करंट आला. आपल्याला टोटल करंट हा दोघांचा बेरीज केल्यामुळं येत असतो. त्यानंतर स्टेप नंबर 3 पहा, म्हणजे थर्ड, टोटल करंट इज इक्वल टू IL इज इक्वल टू IL सिंगल डॉट, म्हणजे फर्स्ट सोर्स यूज करून इथं IL डबल डॉट. IL सिंगल डॉटचा व्हॅल्यू किती होता, पहिला करंट जो आपण काढला होतो इथं 0.908. पहा, IL फर्स्ट डॉट किती आला होता 0.908 आणि दुसरा 0.1817. हा दोघांचं बेरीज करायचं, जे आपल्याला फायनल आन्सर येतं. तर पहा, 0.9908 प्लस 0.1817. आन्सर येतो आहे 1.089. IL इज इक्वल टू 1.0897 युनिट येतो याचं एम्पियर. युनिट आला एम्पियर. पहा, सुपरपोजिशन थेरम सोडवत असताना टोटल करंट, हा हे जो IL आहे टोटल करंट, कशामधनं टोटल करंट आहे इथं लिहून घ्या. टोटल करंट ऑफ 30 ओहम रजिस्टर. 30 ओहम रजिस्टरमधून जाणारा टोटल करंट हा 1.0897 एम्पियर एवढा आहे. तरी आपण सुपरपोजिशन थेरमचा हा एक्झाम्पल व्यवस्थितपणे पाहूया. पहिला एक्झाम्पल आहे, हा 2 सोर्स त्याच्यामध्ये दिलेले होते. स्टार्टिंगला आपण एक सोर्स कन्सिडर करायचा, दुसरा सोर्स जर व्होल्टेज असेल तर त्याला शॉर्ट करायचा आणि करंट असेल तर ओपन करायचा. त्याच्यापुढे पहिला कन्सिडर करून आपण सॉल्व केलं आहे, सर्किट ड्रॉ करून घेतले, पॅरलल सोडवून घेतले. त्याच्यानंतर परत सिरीजमध्ये आले, सिरीज सोडून घेतले. सिरीजनंतर रिव्हर्स रेजिस्टन्स आणि व्होल्टेज घेऊन तिथं I काढलं. हा I पहिला सोर्स कन्सिडर केल्यानंतर येणारा टोटल करंट होता. त्याच्यानंतर आपण I डॉट काढलो, I फर्स्ट सोर्स यूज करून येणारा करंट. त्याच्यानंतर 20 व्होल्ट सोर्स यूज करून टोटल I काढायचं आणि त्याच्यानंतर परत I डॉट काढून घ्यायचं.
फायनल जो काही उत्तर येणार आहे ते उत्तर तुमचं आय सिंगल डॉट एल प्लस आय डबल डॉट एल म्हणजे पहिला सोर्स कन्सिडर केल्यानंतर येणारा करंट आणि दुसरा सोर्स कन्सिडर केल्यानंतर येणारा करंट दोघांचं बेरीज केल्यानंतर तुमचं फायनलचा करंट येतो तो 30 ओम रेजिस्टरमधून पास होत असतो. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन थेरममधला हा पहिला एक्झाम्पल आहे.